डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हे फार मोठं कर्तृत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जागृत करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना न्याय देण्यासाठी संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर रात्र रात्र जागत होते आणि माझ्या समाजाला न्याय दिला पाहिजे. त्यासाठी रिझर्वेशन जे आहे ते माझ्या समाजाला मिळालं पाहिजे. आणि देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, त्या सर्वांना एकत्रित बांधणं फार अवघड होतं. संविधान सभेने कायदे केली गोष्ट खरी आहे, पण ते कायदे करण्यामध्ये, तो ड्राफ्ट करण्यामध्ये सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकरांचा त्यामध्ये वाटा आहे. पण अलीकडे बरेचसे विचारवंत अशी भूमिका मांडत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मोठा वाटा आहे. ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट ज्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तोंडातूनच उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ही संविधान के सही आर्किटेक्ट है. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकृतीचा विचार न करता देशाचा विचार केला. सगळ्यांचं योगदान तर आहेच, पण संविधान म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय दुसरं नाव कुणाचंही त्या ठिकाणी येत नाही. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा थाटामाटामध्ये उभा राहिलेला आहे. दुसरी कोणाची पुतळे नाही. सगळ्या जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे राहतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे एक ज्ञानाचं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. या देशाला मिळालेला एक महापुरुष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा जगभरामध्ये होते. इंडियन डेमोक्रेसी इज द बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड अशी चर्चा होते. आणि जर कदाचित बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन नसते तर आज जशी घटना झालेली आहे तशी घटना होऊ शकत नव्हती. जी पाकिस्तानची घटना आहे, पाकिस्तानमध्ये कधीही आर्मीचा जो तिथला आर्मीचा प्रमुख आहे तो ताबडतोब त्या ठिकाणी तिथल्या पंतप्रधानाला एकदम खाली उतरवतो आणि त्या ठिकाणी जाऊन त्या गादीवर पोहोचतो. पण आपल्या देशात आज होत नाही. आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1998 मध्ये असताना एकाच मतामध्ये ते सरकार हल्लं होतं. त्यामुळे वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू. जगामध्ये भारतीय लोकशाहीला किती मोठी किंमत आहे हे त्यावेळेला सगळ्या जगाच्या लक्षात आलं आणि अटलजींचं सरकार एका मतामध्ये हरलं. त्यावेळेला आम्ही 4 बाळासाहेब आंबेडकर, आर.एस. गवई, जोगेंद्र कवाडे आणि मी आम्ही चौघे त्यावेळेला सभागृहामध्ये होतो. तर भारताच्या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे.